ऑर्डरवरनं आठवलं. समजा उद्या कोणी मला असं बोललं हा की काय बमात आहे तुम्ही स्टीलच्या डब्यांमधनं जेवण देता, असं त्या महागड्या टिफिन बॉक्स मधनं देत नाही, नको आम्हाला तुमचं कॅटरिंग. हा, किंवा काय तुम्हाला डाएट वाईट पण बनवता येत नाही, नको आम्हाला तुमचं कॅटरिंग. तुला काय वाटतं मी काय बोलेन? मी बोलेन नको तर नको, नका घेऊ ना आमच्याकडनं, दुसऱ्याकडनं घ्या. त्यांच्या त्या महागड्या टिफिन बॉक्स मध्ये ना आपलं जेवण नसेल, आपल्या हाताची चव नसेल, आपण प्रेमानं केलेला स्वयंपाक नसेल. जर समोरच्याला आपली किंमत नसेल ना तर नुकसान त्यांचं आहे, आपलं नाही. महत्वाचं काय आहे, समजून सांगितलं तरी समजत नसेल तर चूक त्यांची आहे, आपली नाही. शरू, तुझी डिग्री, तुझी हुशारी, तुझी मेहनत, तुझा प्रामाणिकपणा ह्याची किंमत जर त्यांना कळत नसेल ना आणि कोणीतरी सांगितलं म्हणून तुला नोकरी मिळणार नसेल ना तर ते त्या ऑफिसचं नुकसान आहे, तुझं नाही. आता तिथे थांबायचं नाही आणि आपल्याला तिथे बोलवलं नाही म्हणून तर वाईट वाटून घेऊच नको तू. हे बघ शरू, आता लाखभर रुपये जरी दिले ना तरी तू तिथे जायचं नाहीस. मला मान्य आहे की आपली परिस्थिती बेताची आहे, तुला नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे, आम्हाला हातभार लावायचा आहे, मान्य आहे मला. पण ह्या सगळ्यासाठी अपमान सहन करायची गरज नाही. शरू, आपल्याकडे एक गोष्ट भरपूर आहे, आपला स्वाभिमान. शरू, आपला स्वाभिमान नाही सोडायचा, नाहीतर काय कोण पण येईल डोक्यावर बसेल, चढवायचं नाही कोणाला डोक्यावर. किती पण मोठी कंपनी असू दे, मानाची कंपनी असू दे, पण आपला मान सगळ्यात मोठा असला पाहिजे. काय कळतंय का? हेमडीची कळ कोणती? रोज क्वीन, सलग 3 वर्ष. सलग 3 वर्ष. एवढी मोठी झाली का तू आता? हा, मम्मी पेक्षा शहाणी झाली. आज सकाळी मी आईंना म्हटलं मी ब्रेकफास्ट बनवून देऊ का, तर त्या नको म्हणाल्या. अगं टेन्शन आलं असेल त्यांना. ए तू गप्प बसा, तुझ्याशी नाही बोलत आहे. हॅलोच ना, एक मिनिट. बरं, तुमचं हनीमूनचं काय ठरलं की नाही? आजकाल लोक पहिलं हनीमूनची डेट फायनल करतात मग लग्न करतात. तुम्हाला कुठे जायचं असेल तर सांगा मला, मी बुकिंग करतो. दादा, पण तुला तर मुली आवडत नाही, तुला बरं माहिती सगळं हनीमून बद्दल. हा, मी जातो खेळायला. नाही, सॉरी सॉरी सॉरी. अरे आकाशचं एक नवीन काम सुरू होतंय, त्यामुळे आम्हाला काही दिवस कुठेच जाता येणार नाही, नंतर बघूया. खरंय, फिरायला काय कधीही जाऊ शकतो, बिझनेस योग्य वेळी सुरू झाला पाहिजे. ऍक्च्युली दादा, मला या संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणजे याच्या आधी आपण डिस्कस पण केलंय. आय नो. सो दादा, तुझ्यामुळे मी इन्स्पायर होऊन एवढी मोठी रिस्क घेतोय. मला ऑर्गॅनिक प्रोडक्ट्समध्ये रिच सुरू करायचं आहे, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड वगैरे वगैरे. आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे फ्लोअर क्लीनर, कपड्यांची पावडर, बट विदाऊट केमिकल्स. आणि ऑब्व्हियसली आपली कॉस्मेटिक्समध्ये तर कमाल रेंज आहे, सो त्यालाच घेऊन मी ते इंट्रोड्यूस करणार आहे. गुड, गो अहेड. मी आहेच बरोबर. इनफॅक्ट मी असं सजेस्ट करेन की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये सेटअप करा. नको दादा. का? त्याला काय हरकत आहे? आता कशाला जागेत इन्व्हेस्ट करतोयस? बिझनेस कर, स्टाफ घे आणि बाकी सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेतच. बिझनेस ग्रो झाला की मग शिफ्ट हो. आणि तसंही मी न्यू स्टार्टअप्समध्येच इन्व्हेस्ट करतो. लोक अवॉर्ड्स देतात मला त्यासाठी. आणि तू तर घरचा आहेस, अजिबात विचार करू नकोस. आणि मी तुमच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करणार नाहीये, तो तुम्हालाच करायचा आहे. मी फक्त तुम्हाला ऑफिस स्पेस ऑफर करतोय आणि एम्प्लॉई हायर करून देण्याची सोय करतोय. दॅट्स अ ग्रेट आयडिया दादा. पण काय आता? पण बिन काही नाही, दिस इज फायनल, डन. दादा, एक प्रॉब्लेम आहे. सांगा, सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे या फील्डमध्ये, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड यामध्ये म्हणजे रिसर्च आहे असा की जास्त मुली आहे यात. आणि हे बिझनेससाठी खूप फायद्याचं आहे.
त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की मी जास्तीत जास्त मुलींना हायर करू. अंकल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी कशाला बोलते तू? हा हे जर ठेव तिकडं. हा आणि बस इकडे. मयू उठ, पप्पांना बसू दे. मोठ्यांचा आदर करायचे संस्कार आहेत ना तुझ्यावर. उठ ना, बसू दे. बसा ना. मग नवीन नवरा नवरी कसे आहात? आता इथे सगळ्या पोरी आहेत म्हणून काही बोलत नाही. मज्जा ना? हा का? अहो काय अगं आता याची मस्करी करायची नाही तर कोणाची करायची? पण आकाश आणि साक्षी तुम्ही करेक्ट टायमिंगला आलेलात. आशुबाई त्या पिशवीतला पेढ्याचा बॉक्स घे. म्हणते वेट ना, मी देते. पेढे कशाला? एवढा कॅटरिंगचा बिझनेस आहे ना, रोज गोडधोड होतं. मिठाई आणायची काय गरज आहे? मामा डार्लिंग, अगं एक पेढ्याचा बॉक्स आणला म्हणून परवांच्या घरावर आर्थिक संकट येत नाही, कळलं? पेढे कशासाठी काका? तेच गुड न्यूज आहे. ऐकायची ना गुड न्यूज तुला? हा सांगा सांगा, कशाला आणली? आता नाही, नंतर सांगतो, जाऊ दे. पप्पा अहो असं काय करता, सांगा ना. बरं सांगतो. आपल्या बायला उद्या पोरगा बघायला येणार आहे. काय? अरे वा, बायसाठी मुलगा येणार आहे? स्वामी मी बोलली होती मठामध्ये आणि आज पाठवलं पण स्वामी. कोण मुलगा? तो गौतम नसेल ना? त्याने सरळ पप्पांकडे नाही ना बोलणं केलंय? स्वामी स्वामी खरं ऐकता तुम्ही? कोण आहे? अगं सांगतो, मुलाचं नाव आहे गौतम. हा